नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, लेटेस्ट अपडेट, नोटिफिकेशन, कंटेंट वाईज व्हिडिओज, शॉर्ट्स, MCQच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना इन्फॉर्मेशन देत असतो आणि अशाच प्रकारची इन्फॉर्मेशन पुढेही आम्ही देत राहणार आहोत. पण तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यात पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ज्या प्रकारचे कंटेंट्स हवे आहेत त्याच्यासाठी कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा. विद्यार्थी मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी आता पास आउट झालेले आहेत आणि पहिल्यांदा नव्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत. मग ते सरळ सेवा भरती असो किंवा MPSC MES म्हणजे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा असो, याच्यामध्ये जेव्हाही नवीन एखादी जाहिरात येते तर त्या जाहिरातीचा जर आपण टेबल बघितला तर त्याच्यामध्ये काही व्हर्टिकल कॉलम्स मध्ये आणि होरिझॉन्टल लाईन्स मध्ये किंवा रोज मध्ये इन्फॉर्मेशन दिलेली असते कॅटेगरी वाईज रिझर्वेशनची. आणि आपल्या कॅटेगरीला किती जागा आहेत, सब कॅटेगरीला किती जागा आहेत, हे सगळं आपल्याला त्याच्यावरनं कळतं. पण बऱ्याचदा या रिझर्वेशन बद्दल किंवा आरक्षणाबद्दल ओव्हरऑल आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे या महत्वाच्या टॉपिक वरती एक छोटासा व्हिडिओ आपण हा तयार केलेला आहे आणि याच्यामध्ये एकदम स्पेसिफिक माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा आपण रिझर्वेशन बद्दल बोलतो तर त्याच्यामध्ये दोन प्रकारचे रिझर्वेशन आपल्याला ऐकायला मिळतात किंवा बघायला मिळतात. एक आहे सामाजिक आरक्षण आणि दुसरं आहे समांतर आरक्षण. व्हर्टिकल आणि होरिझॉन्टल रिझर्वेशन अशी त्याची नावं आहेत. नेमकी काय भानगड आहे आणि आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये जातो आणि आपल्याला किती रिझर्वेशन आहे हे बघायला विसरू नका. आणि तुमची कॅटेगरी कुठली आहे आणि तुम्हाला किती पर्सेंटेज आहे कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करायला विसरू नका. तर जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला हे माहितीच असलं पाहिजे. ओके, तर सगळ्यात महत्वाचं की सामाजिक आरक्षण म्हणजे व्हर्टिकल रिझर्वेशन म्हणजे काय. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, जसं मी आता सांगितलं तुम्हाला की जेव्हा आपण एखादी जाहिरात बघतो तर त्या जाहिरातीमध्ये आपल्याला जो टेबल असतो त्या टेबलमध्ये काही होरिझॉन्टल लाईन्स मध्ये इन्फॉर्मेशन दिलेली असते आणि काही व्हर्टिकल लाईन्स मध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली असते. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की इकडे काय दिलेलं असतं होरिझॉन्टल मध्ये आणि व्हर्टिकल मध्ये काय दिलेलं असतं तरी आपण बघणार आहोत. जसं मी आता सांगितलं दोन प्रकारचे रिझर्वेशन, एक आहे सामाजिक आरक्षण ज्याला आपण व्हर्टिकल रिझर्वेशन म्हणतो. व्हर्टिकल म्हणजे उभे जे काही कॉलम्स आहेत, इकडे SC लिहून असेल, इथे ST लिहून असेल, OBC असेल, तर हे झालं तुमचं सामाजिक आरक्षण. ओके, आणि दुसरं आहे समांतर आरक्षण ज्याला होरिझॉन्टल रिझर्वेशन म्हणतो. तर हे जे काही पर्टिक्युलर लाईन्स आहेत, रोज आहेत, याच्यामध्ये जे काही इन्फॉर्मेशन दिलेली असेल, इथे महिला असेल, स्पोर्ट असेल, दिव्यांग असेल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, एक्स सर्व्हिसमॅन, तर हे जे आहे हे समांतर आरक्षण म्हणजेच होरिझॉन्टल रिझर्वेशन प्रकारामध्ये मोडतं. तर दोन प्रकार लक्षात घ्या, सामाजिक म्हणजे व्हर्टिकल आणि समांतर म्हणजे होरिझॉन्टल. बरोबर आहे. आता आपण व्हर्टिकल आरक्षणाबद्दल बोलूया. सगळ्यात महत्वाचं की व्हर्टिकल रिझर्वेशन सामाजिक जे काही आपल्याला ज्याला म्हणतो आपण की आरक्षण मिळालेलं आहे हे संविधानानुसार मिळालेलं आहे. हे मुख्य आरक्षण आहे आणि हे मूळ आरक्षण आहे. बरोबर आहे. आणि संविधानानुसार हे प्रत्येक कॅटेगरीला आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्योत्तर काळानंतर सामाजिक दरी जी आहे ती भरून काढण्यासाठी प्रत्येक सामाजिक घटकाला, मग ते शैक्षणिक विभागामध्ये असो, सामाजिक मध्ये असो किंवा राजकीय मध्ये असो, तर त्या पर्टिक्युलर घटकाला इक्वल बॅटल ग्राउंड किंवा त्या लेवलला नेण्यासाठी हे आरक्षण आपल्याला मिळालेलं आहे. जसं मी आता सांगितलं की आरक्षणाचा मुख्य उद्देश काय आहे, तर समाजातील वेगवेगळे जे घटक आहेत त्या घटकांना प्रशासनात योग्य प्रतिनिधित्व मिळावं, योग्य बॅटल ग्राउंड मिळावं त्याच्यासाठी हे आपलं सामाजिक आरक्षण आहे ज्याला आपण व्हर्टिकल रिझर्वेशन म्हणतो. येते लक्षात. मग आता याच्यामध्ये कुठलं कुठलं येतं ते आपल्याला माहिती आहे. शेड्यूल ट्राईब असेल, शेड्यूल कास्ट असेल, अदर बॅकवर्ड क्लास असेल, तर असं एक साधारणतः 52% आणि आता मराठा आरक्षणाला मिळून 62%. तर हे जे काही कॅटेगरी आहे किंवा ह्या आरक्षणामधले जे काही घटक आहेत ते जर बघायचे झाले तर आपल्याला इथे बघायला मिळतात. बघा, आता याच्यामध्ये लक्षात घ्या की बेसिकली इथे जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या गटांसाठी आपल्याला वेगवेगळं आरक्षण किंवा प्रवर्गासाठी वेगवेगळं आरक्षण आहे. जसं शेड्यूल कास्ट, अनुसूचित जाती, बरोबर आहे. तर आपल्याला माहिती आहे याला 13% आरक्षण आहे. शेड्यूल ट्राईब, अनुसूचित जमाती
याला 7% आरक्षण हे दिलेलं आहे. अदर बॅकवर्ड क्लास खूप मोठा घटक याच्यामध्ये आहे. ओबीसी ज्याला म्हणतो, इतर मागासवर्गीय 19% याला रिझर्वेशन दिलेलं आहे. स्पेशल बॅकवर्ड क्लास ज्याला आपण विशेष मागास प्रवर्ग म्हणतो, बरोबर आहे, एसबीसी, याला 2% जे आहे हे आरक्षण किंवा रिझर्वेशन या प्रवर्गाला मिळालेलं आहे. बघा, प्रवर्ग हा शब्द लक्षात घ्या. ओके, ज्याला आपण कॅटेगरी म्हणतो. आणि संवर्ग म्हणजे काय, तर तुमचे पद, आपण जे ऍडव्हर्टाइजमेंट बघतो, बरोबर आहे. विमुक्त जाती, विजे डीटी ज्याला म्हणतो, विमुक्त जाती. तर हे जे आहे याच्यामध्ये सुद्धा बेसिकली आता ह्या ज्या कॅटेगरीज आहेत ह्या महाराष्ट्रामध्ये आहेत, सेंट्रलला ह्या कॅटेगरी नाहीत. तर ही जी मंडळी आहे ही सेंट्रलच्या ओबीसी मध्ये मोडते, म्हणून आपल्याला सेंट्रलचं वेगळं सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, एनसीएल, ओबीसी एनसीएल म्हणतात त्याला, आणि ते दरवर्षी वेगळं काढावं लागतं. तर हे सुद्धा लक्षात घ्या. ओके, तर हे जे विजे आहे, विमुक्त जाती, 3% त्याला रिझर्वेशन आहे. नॉमेडिक जे ट्राईब्स आहेत, ओके, ज्याला आपण एनटी म्हणतो, त्याच्यामध्ये बी, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती पाहिजे. जर तो एनटी मधला असेल, बरोबर आहे, नॉमेडिक ट्राईब मधला, तर माझ्या कॅटेगरीला किती आणि माझी कास्ट कुठल्या कॅटेगरीमध्ये जाते, भटक्या जमाती म्हणतात याच्यामध्ये, बरोबर आहे. तर याच्यामध्ये बी असेल जो पहिला आहे तर तो 2.5 आहे त्याला पर्सेंटेज. सी आहे 3.5% रिझर्वेशन आहे. आणि एनटीडी असेल तर त्याला 2% रिझर्वेशन आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की जे विद्यार्थी कुठल्याही कॅटेगरीमध्ये आहेत पण आर्थिक सक्षम नाहीत, बरोबर आहे, तर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक जे आहे, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन म्हणजेच ईडब्ल्यूएस, तर ईडब्ल्यूएस आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक हे सुद्धा एक कॅटेगरी आहे. उत्पन्नाची मर्यादा, तुमचं उत्पन्नाचं सर्टिफिकेट ज्याला ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट म्हणतो आपण, तर हे जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा महत्वाचं आहे. याला 10% रिझर्वेशन आहे. एससीबीसी सोशल म्हणजे सामाजिक आणि एज्युकेशनल म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग, एससीबीसी बॅकवर्ड क्लास, तर हे जर लागू असेल तर याच्यामध्ये सुद्धा एससीबीसी सुद्धा हे काय आहे त्याच्यामधला एक पर्टिक्युलर प्रवर्ग आहे. तर एससीबीसी असेल किंवा बाकीच्या कॅटेगरी असेल तर ह्या गोष्टी लक्षात घ्या तुम्ही की कशा पद्धतीने तुम्हाला इथे पर्टिक्युलर रिझर्वेशन किंवा ज्याला म्हणतो व्हर्टिकल आरक्षण मिळालेलं आहे. आणि याच्यामध्ये बेसिकली मराठा आरक्षण लागू झालंय. ओके, 10%. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. हे सगळे प्रकार कशाचे आहेत, हे व्हर्टिकल रिझर्वेशनचे म्हणजे सामाजिक आरक्षणाचे आहेत. तर उभ्या लाईनीमध्ये किंवा व्हर्टिकल लाईन्स मध्ये तुम्हाला हे सगळं बघायला मिळेल. म्हणजे आता जे जे काही आपण बोललो एससी, एसटी, ओबीसी, एससीबीसी, ईडब्ल्यूएस, बरोबर आहे, तर हे जे आहेत हे याच्यामध्ये येतं आणि हे त्यांचे पर्टिक्युलर आरक्षण प्रवर्ग दिलेले आहेत, प्रवर्ग आणि त्यांचे आरक्षण. आता याच्या व्यतिरिक्त जे काही जागा शिल्लक राहतात त्या सगळ्या जागा ज्या आहेत त्या ओपन किंवा त्याला यूआर म्हणजे अनरिझर्व म्हणतो, म्हणजेच काय तर खुला प्रवर्ग. एखादा विद्यार्थी या कॅटेगरीचा आहे पण त्याच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट नाही, बरोबर आहे, त्या कॅटेगरीशी संबंधित जर व्हॅलिड डॉक्युमेंट नसेल तर तो विद्यार्थी याच्यामधनं फॉर्म भरू शकतो, ओपन मधनं फॉर्म भरू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज एखादा विद्यार्थी एसटी कॅटेगरीचा आहे पण त्याच्याकडे एसटीचं कास्ट सर्टिफिकेटच नाही, असं होत नाही, पण जर नाहीये तर तो ओपन मधनं फॉर्म भरू शकतो. एखाद्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये, एखाद्या जाहिरातीमध्ये एखादी पोस्टच नाही त्या कॅटेगरीला, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी जाहिरात आहे, असू शकतं, होऊ शकतं, एखादी जाहिरात आहे आणि एनटीसी ला जागाच नाही, तर तो विद्यार्थी तसाच राहील का, तो विद्यार्थी ओपन मधनं म्हणजे अनरिझर्व मधनं फॉर्म भरू शकतो. तर लक्षात घ्या ह्या ज्या आहेत ह्या सगळ्या सामाजिक आरक्षण म्हणजेच तेथे प्रवर्ग आहे. आता दुसरी महत्वाची गोष्ट की हे पर्टिक्युलर ज्याला म्हणतो आपण की कंपार्टमेंट रूल आहे, कप्पीकृत आरक्षण म्हणतात याला. याच्यामध्ये एका गटातला विद्यार्थी दुसऱ्या गटामध्ये जाऊ शकत नाही. म्हणजे मी फॉर एक्झाम्पल ओबीसीचा आहे, बरोबर आहे, तर मी जर ओबीसीचा असेल तर मी फक्त ओबीसी मधल्याच जागांसाठी अप्लाय करू शकतो, मी ओपन साठी करू शकतो, पण मी ओबीसी मधला एससी मध्ये किंवा एसटी मध्ये जाऊ शकत नाही. सगळ्यांना तो नियम माहिती आहे. याला कप्पीकृत कंपार्टमेंट रूल म्हणतात. त्याच्यामुळे कुठलाही एका पर्टिक्युलर कॅटेगरीचा विद्यार्थी समजा एससीचा आहे तो एसटी मध्ये जाऊ शकत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की तो ओपन मधनं फॉर्म भरू शकतो. आता नव्याने जो रूल आलेला आहे, आता नवीन नियम
जे आहे तर आता जस्ट एक पर्टिक्युलर अपडेट आलेले आहे, त्याच्यावरती आपण एक छोटा व्हिडिओ सुद्धा केला होता, एका व्हिडिओमध्ये बोललो पण होतो की त्याच्यामध्ये आता त्यांनी काय म्हटलेलं आहे की तुम्ही एखाद्या कॅटेगरीशी बिलॉंग करता, समजा मी ओबीसीचा विद्यार्थी आहे तर मी काय केलेलं आहे, मी एज मध्ये रिलॅक्सेशन घेतलेलं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की जर ओपन कॅटेगरीसाठी 38 वर्षाचा नियम आहे आणि तेच जर मी एखाद्या कास्ट कॅटेगरी मधनं ओबीसी मधनं फॉर्म भरला तर मला 5 वर्षाचं रिलॅक्सेशन म्हणजे 43 वर्ष. माझं वय जर 41 वर्ष असेल तर मी ओपन मधनं फॉर्म भरू शकत नाही. अशा वेळेस मी फॉर्म भरताना 43 वर्षाचा फायदा घेतला किंवा एज रिलॅक्सेशन घेतलं तर मग मला आता ओपन मध्ये जाता येत नाही. हा नवीन अपडेट नियम आहे, त्याच्यावरती वेगळा सेशन आपण केलेला आहे. त्याच्या अगोदरचा मात्र नियम काय होता की मला ते जाता येत होतं, मी ओपन कॅटेगरीच्या कट ऑफ जर क्रॉस केलेला असेल तर मी तिकडे जाऊ शकत होतो. तर याला कंपार्टमेंट रूल म्हणतात. थोडक्यात आपण सामाजिक आणि समांतर व्हर्टिकल आणि ओरिझोंटल रिझर्वेशन मध्ये आपण फरक बघूया. तर सगळ्यात महत्वाचं की व्हर्टिकल आरक्षण यालाच काय म्हणतो आपण, सामाजिक आरक्षण, सोशल रिझर्वेशन. हॉरिझॉन्टलला काय म्हणतो आपण, समांतर आरक्षण, ज्याला आपण स्पेशल रिझर्वेशन म्हणतो. आता मुख्य काय आहे की सामाजिक आरक्षण हे तुम्हाला संविधानानुसार मिळालेलं आहे. सामाजिक तुमची कास्ट कुठली आहे त्याच्याशी रिलेटेड आणि तुमचं आर्थिक मागासलेपण याच्यावरती आधारित हे आहे. तुम्ही म्हणाल आर्थिक मागासलेपण तर ईडब्ल्यूएस याचं बेस्ट एक्झाम्पल आहे, बरोबर आहे. इकडे तसं नाही. इकडे हॉरिझॉन्टल मध्ये काय आहे की त्याच्यामधली कॅटेगरी आहे, म्हणजे कॅटेगरी मधली कॅटेगरी म्हणजे ओबीसीच्याच जागा आहेत समजा 100 आपण कन्सिडर करूया, तर त्याच्यामधल्या 30 महिलांसाठी, 5 स्पोर्ट पर्सनसाठी, साधारणतः 15 पर्यंत एक्स सर्व्हिसमॅन साठी ते हे असू शकतात. म्हणजे हे हॉरिझॉन्टल म्हणजे कॅटेगरी मधलं ज्याला रिझर्वेशन मधलं रिझर्वेशन आहे ते येते लक्षात. ओके. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आता जे काही आहे ते अगोदरच्या नियमाप्रमाणे ओपन मध्ये जाऊ शकत होते विद्यार्थी एका पर्टिक्युलर कॅटेगरीचे, आणि आता ते नवीन नियम आलेले आहेत. तर हे कंपॅरिझन आहे त्याच्यामधलं. विद्यार्थी मित्रांनो, सिंपल सोप्या भाषेत आणि थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी तुमचे काही डाऊट जर असतील तुमच्या मनामध्ये तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की टाकायला विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह असेल तर तुमच्या स्टेटसलाही ठेवा आणि तुमच्या 5 मित्रांना याची लिंक शेअर पण करा. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं की जे विद्यार्थी आता स्पर्धा परीक्षामध्ये सरळ सेवेची तयारी करतायत, आपल्याला माहिती आहे आगामी येणाऱ्या काळामध्ये WRD, WCD, PWD मधल्या जेई आणि सीएच्या एक्झाम्स ह्या होऊ शकतात. आयोगाकडे ती गेलेले आहेत. त्याच्यामुळे एमपीएससीच्या पॅटर्ननी आपण नवीन बॅच लॉन्च केलेली आहे. ही जी बॅच आहे एमपीएससी सिव्हिल इंजिनिअरिंग डिरेक्ट रिक्रुटमेंट बॅच. आणि सगळ्यात महत्वाचं की 17 आणि 18 मे रोजी या 2च दिवशी फक्त आणि फक्त या बॅचची फी आहे 7,999. ही संधी हुकवू नका. अधिक माहिती हवी असेल 7887811411 याच्यावरती संपर्क साधा. ओके. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. थँक्यू सो मच.